नमस्कार सगळ्यांना। कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याची योग्य पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे। दीपदान करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जे काही साहित्य लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर आपल्याला इथे मातीचे किंवा पिठाचे दिवे लागणार आहेत। दिवे दान करण्यासाठी आपल्याला मातीचे दिवे उत्तम मानले जातात। काही लोक पिठाचे छोटे दिवे पण बनवून दान करतात। त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल लागणार आहे। तर तूप इथे आपल्याला गाईचे वापरायचे आहे। त्यानंतर कापसाच्या वाती लागणार आहेत आणि मग आपल्याला थोडेसे तांदूळ, कुंकू, हळद आणि फुलं म्हणजे सप्तधान्य किंवा थोडेसे तांदूळ हे आपल्याला लागणार आहे। तर दीपदान करण्याची पद्धत म्हणजेच की विधी आपल्याला आता सुरुवात करायची आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। जर नदीवर स्नान शक्य नसेल तर घरात आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळून स्नान करावे। त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो। तर संकल्प असा आहे, आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून आज मी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी दीपदान करत आहे असा संकल्प करायचा आहे। आणि मग संकल्प झाल्यानंतर संध्याकाळी दीपदान करणे शुभ मानले जाते। तर यासाठी मंदिर, तुळशी वृंदावन किंवा पिंपळाचे झाड, वडाचे झाड किंवा घरातील मुख्य देवाऱ्यासमोर जागा निवडावी। नदी किनारी दीपदान केल्यास विशेष फळ मिळते। तर तुम्हाला शक्य नसेल नदी किनारी जाणं तर तुम्ही घरातील देवाऱ्यासमोर बसून दीपदान करावे। तर यानंतर आपल्याला दीप प्रज्वलन कसं करायचं हे पाहायचं आहे। तर दीप प्रज्वलन करण्यासाठी दिवा थेट जमिनीवर ठेवू नये। त्यासाठी थोडे तांदूळ सप्तधान्य किंवा पानावर म्हणजेच पिंपळाच्या वडाच्या पानावर ठेवावे। दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून वात प्रज्वलित करावी। दिवा लावताना देवाचे, भगवान विष्णूंचे, भगवान शिवांचे स्मरण करावे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा असतो। जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तर मंत्र असा आहे, पुण्यानी तेषु यो दत्ते दीपम सोक्ष यमान पुयातम असा मंत्र आहे। मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो मंत्र तुम्ही म्हणू शकता। आणि या मंत्राचा अर्थ असा होतो, जो व्यक्ती दीपदान करतो त्याला अक्षय फळ मिळते असा मंत्र म्हणायचा आहे। तर आता दान कसे करायचे हे मी सांगणार आहे। तर केवळ दिवे लावणे हे दीपदान नाही, तर 2 कारणे महत्त्वाचे आहेत। लावलेले दिवे मंदिरात, नदी किनारी किंवा योग्य ठिकाणी ठेवून यावे। घरातील दिवे पूजेनंतर तसेच राहू द्यावेत। त्यानंतर इतर दान म्हणजे आपल्याला दीपदान केल्यानंतर आणखीन तुम्हाला जे दान करायचं आहे त्या वस्तू मी सांगणार आहे। तर दीपदानासोबतच आपल्याला अन्न, वस्त्र, तूप, तीळ इत्यादी गोष्टी दान करणे देखील पुण्यकारक मानले जाते। यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दीपदानासोबत अन्न, वस्त्र, तूप किंवा तीळ या गोष्टी घेऊन जाऊ शकता आणि त्या गोष्टी तुम्ही दान करू शकता। तर हे झालं आपल्याला दीपदान आणि दीपदानासोबत केलेलं पुण्यदान। तर या विधीनुसार कार्तिक पौर्णिमेला दीपदान केल्याने अकाली मृत्यू टळतो, पितृदोषापासून मुक्ती मिळते, तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। तर अशी ही कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते आणि कार्तिक पौर्णिमेला दीपदान पण केले जाते। असे म्हणतात, कार्तिक पौर्णिमेला दीपदान केल्याने अत्यंत शुभ मानले जाते। त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला दीपदान करणे गरजेचे असते। कार्तिक पौर्णिमेला दिवे लावण्याचे म्हणजेच दिवे दान करण्याचे फायदे अकाली मृत्यू टळण्यासाठी, त्यानंतर पितृदोषापासून मुक्ती मिळते। म्हणून आपल्याला कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची असते। धन्यवाद।